tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. या दरम्यान पहिला स्टारचा खेळाडू पंकज पाटील मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचसाठी पात्र ठरलेला आहे आणि या दरम्यान पहिल्या चेंडूवर एक झेल सोडलेला आहे. दोन षटकांमध्ये मागचा सामना झाला विनय स्टार नामचे विरुद्ध गोवारेमध्ये त्यामध्ये पंकज पाटील यांनी आपल्या मॅन ऑफ द मॅच आहेत ती पारितोषिके आशिष पाटील यांच्या स्मरणार्थ दिली जात आहेत आणि हे पारितोषिक पंकज पाटील यांना मिळतो. अभिनंदन पंकज. देखील विचारू इच्छितो कसं वाटतं तुला या सामन्याचं आयोजन. या दरम्यान पुढचा चेंडू प्रजोसाठी आणि मात्र पॉईंट यशाने करून करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षणाचा थोडा संघाचा हा खटाया संघाचा खेळाडू तुषार या दरम्यान पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळून आलेला प्रयत्न थोडीशी पुढचा चेंडू आणि मात्र लागल्याच्या दिशेने घेतला चेंडू सीमा पार वन बाउन्स आणि हा चौकार मिळतो. प्रजय याला माहिती देऊ इच्छितो की प्रजय हा जसा क्रिकेट चांगला खेळतो त्याच्यापेक्षा कॅमेरा पॅशन चॅम्पियन चाडे यांच्यामध्ये झाला आणि ह्या दरम्यान पुढचा चेंडू ऑफसाईडच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट अवांतर घोषित केलेला तंबूमध्ये ह्या सामन्याचा आनंद लुटत आहेत. अतिशय मिळालेला आहे प्रेक्षकांचा पाठिंबा आणि यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना सर्व संघांना टाइम टेबल दिलेला आहे आणि दरम्यान हे सिली पॉइंटच्या दिशेला अमोल पाटील कटाई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या दरम्यान पुढचा चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने सुंदर फटका आणि कुकडे संघासाठी बघूया आपला एजी बॅटसाठी काय करतो स्वतःच्या टीमच्यासाठी. या दरम्यान बॅटची कट घेऊन आणि मुलीमध्ये चेंडू स्लीपमध्ये चेंडू सापडत नाही. दरम्यान 2 धावांसह प्रजय एपीएम वॉरियर्स यांच्याकडून उमेश आणि अतुल यांच्यामध्ये 36 धावांची भागीदारी दिली होती. यांच्या हा यांच्याकडून पुन्हा दुसऱ्या सामन्यामध्ये मोडला जातो काय उत्सुकता असेल. तर पुढचा चेंडू शॉर्ट फेज आणि यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने उंचावर डोळ्याच्या उडव्या आणि हा लॉंग लेगच्या दिशेने चेंडू झेल झालेला आहे. सामना असेल आणि चॅम्पियन सहाडे विरुद्ध कुडबी पॅन्थर्स कुकडे दुपारी 2 वाजता. 6वा सामना असेल गोवाडे वॉरियर्स विरुद्ध आशिष मैत्री चॅलेंजर्स दुपारी 3:45 मिनिटांनी आणि 7वा सामना असेल उद्या ज्याच्या प्रत्येक षटकारासाठी प्रमोद पाटील यांनी लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय प्रजयसाठी आणि पॉईंटच्या दिशेने खेळ करण्याचा प्रयत्न आणि पॉईंटच्या गलीच्या सीमा राऊंड विकेट मारा करतील ते प्रजयसाठी मारण्याचा प्रयत्न प्रजयाचा सुंदर फटका करून सगळं डोक्यावर नाही आणि हा अतिशय सुंदर फटका क्रिकेटमध्ये आणि झेल होते काय आणि हा झेल लॉंग ऑफच्या सरळ हातामध्ये झेल देऊन प्रत्येक षटकारासाठी योगेश पाटील गिराळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. मिलिंदच्या प्रत्येक षटकारासाठी योगेश पाटील गिराळे यांच्याकडून 100. गुड्डू गोलंदाजी करेल मिलिंद याच्यासाठी. एक अतिशय आक्रमक फलंदाज आहे पंचकृषीमध्ये डाव्या हाताने फलंदाजी करतोय आणि पहिले चेंडू षटकार आणि योगेश पाटील यांचे शब्द वाया गेले नाही लाभ झालेला आहे मिलिंदसाठी. धन्यवाद योगेश पाटील यांनी आणि त्याचा लाभ उठवतात रमाकांत आणि मिलिंद. रमाकांत आणि जयशंकर पुढच्या चेंडू रमाकांतसाठी हलकीच्या काही झेल घेऊ शकले नाहीत आणि एक जीवनदान क्रिकेटमध्ये या दरम्यान पुढचा चेंडू जयशंकर मिलिंदसाठी आणि कशा प्रकारे फाईट करतो कारण त्याच्या नावामध्येच एजे फायटर्स आहे आणि या दरम्यान पुन्हा एकदा लेग साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न होता मिलिंदचा परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चिकवला नाही. या दरम्यान एक दिलेला असा
संघाचा हा रुपेश पाटील कॉमेंट्री बॉक्स अगदी बाजूला क्षेत्ररक्षण करताना चेंडू जयशंकर या क्षेत्राप्रमाणे क्षेत्ररक्षण हे सुद्धा तितकंच चांगलं महत्वाचं अंग आहे. या दरम्यान अतिशय सुंदर फायदा मिळाला. आक्रमक फलंदाजांसाठी प्रसिद्ध अलंकार आणि बघूया चांगला झेल आणि हा सुंदर झेल म्हणता येईल दिल्लीच्या रूपाने आशिष मैत्रेचा एक आक्रमक फलंदाज अलंकार टॉक्साईड आणि अलंकार पुढचा चेंडू घेऊन येतील पक्षासाठी चित्ररक्षणाच्या खाली होतो आणि या दरम्यान क्षेत्ररक्षण होतोय आणि त्या गलथान क्षेत्ररक्षणाला लाभ मिळाला. आशिष षटकारामध्ये रूपांतरित होतोय. संदेश पुढचा चेंडू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा करत आपल्या संघासाठी त्याने वाचवलेले आहेत. दुसरी धावा पूर्ण घेण्याचा प्रयत्न पहिला चेंडू इंटरचा गॅप काढला जातोय. कट करण्याचा प्रयत्न कट खेळला जातोय. एकदम कंप्लीट केली जाईल. एकच धाव क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक धाव एवढा करण्याचा प्रयत्न फुलटॉप चेंडू लाल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्लॅश केला जातो. या चेंडूला एकदम कंप्लीट केली जाईल. 2 चेंडूच्या दोन्ही बांधवांना आणि एकत्रित चांगली स्पर्धा पूर्णपणे पार पाडली जाईल. करण्याचा प्रयत्न चेंडू वेगाने निघून जातो. इनसाइड आउट अडचणीत फ्रंट फुट बॅक फुट डबल माइंड मध्ये नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. पुढचा चेंडू या संघाने 82 धावांचं लक्ष ठेवलंय. भारतीय संघातून कपिल देव मात्र जो होऊन गेला. पुढचा चेंडू कपिल देव निखंज चेंडू निघून जातोय. यावेळेला लॉंग जाईल तर एक चांगल्या प्रकारचा क्रिकेट हाताळलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. कंट्रोल चांगला होता. चेंडूला जाऊन दिला पण गोलंदाज फेकले ते सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. प्रयत्न ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जातोय. शॉट लेग केलेला एकदा वीक्षण खराब पाहायला मिळाला. त्याचाच परिणाम कुठेतरी सोसावा लागतोय असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला हलकेशा हाताने चिप शॉट खेळला जातोय. एकदा कंप्लीट केली जाईल. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 11 धावसंख्येवर आपण पाहतोय. पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप गवडा रेस घेताना चेंडू निघून जातोय. कुठल्या प्रकारचा कारनामा करतायत. ही बॉडी लँग्वेज म्हणजे पॉझिटिव्ह आहे. करण्याचा प्रयत्न शॉट ऑफ पूल केला जातोय. चेंडू निघून येतोय. डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या मध्ये 2 धावा अंकित केल्या जात आहेत आणि 2 धावेने दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेला करण्याचा प्रयत्न मिडायला कनेक्ट होतोय परंतु डीप मिड विकेटला मात्र चिराग यावेळेला 96 नंबरची जर्सी परिधान करणारा जेलला सोपा जेल सोडला जातोय. एक धावे ते आणि चेंडू राईट ओव्हर द विकेट. जळण्याची गरज असते त्याचप्रमाणे सलामीवीरांना सुरुवातीची गरज असते असं म्हटलेलं आहे. चेंडू एक्स्ट्रा काउंट ब्लॉकच्या मध्ये निघून जातोय. कोणी क्षेत्ररक्षक नव्हता नॉर्मल सीझन मध्ये झगडावं लागतंय. यावेळेला पुन्हा एकदा अटॅक केला जातोय. चेंडू निघून जातोय. गुड कॅच. फलंदाज बाद पहा कंट्रोल केला त्याने करण्यासाठी पुन्हा एकदा मोठा अटॅक लावला गेला ज्यामध्ये 20 धावांचं योगदान होता चिराग याचा. यावेळेला प्रत्येक कंट्रोल चांगल्या प्रकारचं होतं. एकदा कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बॅकपट्टा पॉईंटचं क्षेत्ररक्षण पुढे सामना कधीही झुकेल कोणाच्या बाजूने मात्र सांगता येणार नाही. भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट आहे. प्रत्येक चेंडू 3 षटकांचा खेळ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 धावा दिवस पहिलाचा चांगल्या प्रकारचा. यावेळेला पहिला षटकार अप्रतिम समालोचक कक्ष समोर केला जातो. फटके मारावे लागणार आहेत. पुढचा चेंडू यावेळेला अशा प्रकारे चेंडू निघून जातोय.
चेंडू निघून जातो यष्टीच्या विरोधात जाईल का मात्र पुढचा यावेळेला तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात आणि बाईच्या स्वरूपात आम्हाला दर्शन चांगलं क्षेत्ररक्षण चांगली झेप घेतली जाते एक दुसरी आपण पाहतोय 11 चेंडू 35 धावा लक्ष समोर प्रत्येक दिवसासाठी असेल तर नक्कीच जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला भय नाही आहे आपल्याला पाहायला मिळतो एक षटकार मारा आणि चितरंजी पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक पाडले जात आहेत अंकाला शहारा येईल असं मात्र सामना पाहायला मिळतो थरारक सामना चिराग मात्र यावेळेला कुठलीही चुकी करत नाहीये फलंदाज बाद धावसंख्या चेंडू राईट ऑफ द विकेट केला जात आहे ज्याप्रमाणे महाभारतात म्हटलेलं आहे की अर्जुनाला फक्त माशाच्या डोळ्यावरच लक्ष केंद्रित करायला सांगितलं सभा मंडपाशी संपर्क साधायचे करण्याचा प्रयत्न फोन करण्याचा प्रयत्न केला अजून सामना बॅलन्सिंग तीन चेंडू आणि 12 धावा पुढचा चेंडू बनेल पुन्हा एकदा गोलंदाज तीन चेंडू 11 धावा पुढचा चेंडू यावेळेला प्रॉपरमध्ये चेंडू होता चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला आठवण करून दिली मात्र आठवण तुम्हाला 9 धावा कंपल्सरीची सिंग राहील पुढचा चेंडू काय घडलं जात आहे शक्य प्रत्येक डोक्याचे डोके इकडे काय एक चेंडू आणि 5 धावा एक चेंडू आणि जावेद मियादाद बनावं लागणार आहे जे इराक आणि नाला सुपऱ्याचा एक 22 वर्षाचा मात्र बाउंड्री गेली पण आणि एक रनने लेग बायचा इशारा आला होता आणि एक धावाने जिंकावे असं म्हणायला हरकत नाहीये विकेटने मात्र जिंकलेले या ठिकाणी विकेटने पहा विकेट्सला खूप महत्व आहे मित्रांनो अप्रतिम अरुण सुद्धा जिंकले आणि प्रेक्षकांची बळे जिंकलेले आहेत सॅल्यूट